मी डॉक्टर बालाजी काळे, पशुवैद्यकीय चिकित्सालय बीड येथे कार्यरत आहे. वावळकर यांच्या कुत्र्याला 14 दिवसापूर्वी डॉग बाईट झाली होती. तर आता आपण बरेच न्यूज वगैरे बघतो, जसं एक IAS ऑफिसर यांच्या मुलीचा रेबीजमुळे मृत्यू झाला. त्यानंतर एक आर्मी ऑफिसर होते, त्यांचा पण डॉग बाईटमुळे त्यांचा रेबीज झाल्यानंतर मृत्यू झाला. तर रेबीज हा असा आजार आहे की त्याची जर बाईट जर झाली आपल्याला, त्याचं पोस्ट बाईट वॅक्सिनेशन, म्हणजे रेबीज हा प्रिव्हेंटेबल आहे पण तो क्युरेबल नाहीये. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस डॉग बाईट होईल, माणसाला असू किंवा आपल्या पेट ॲनिमलला असू, तर त्याला आपल्याला रेबीज वॅक्सिनेशन द्यायचं असतं. त्याचं शेड्यूल आता ह्याचा हा 14वा दिवस आहे, म्हणजे हा 4था डोस आहे. 0, 3, 7, 14, 28 असं आपण त्याचं लसीकरण करत असतो. माणसाला जरी चावलं तरी आपल्या ह्युमन हॉस्पिटलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला लसीकरण मिळतं. त्यानंतर डॉग बाईट झाली असेल तर आपल्या डॉगला पण तुम्ही लसीकरण करू शकता. तर ह्याचा आज 14वा दिवस होता. 1 ml सबकट आपण देतो. आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये रेबीज वॅक्सिन अवेलेबल आहे आणि अतिशय कमी शासकीय सेवा शुल्कामध्ये आपण रेबीजचं वॅक्सिनेशन करत असतो. तर प्रत्येक पेट ओनरनी आपल्या पेटला वार्षिक असो किंवा आपलं पोस्ट बाईट वॅक्सिनेशन हे करून घ्यायला पाहिजे. आणि जर डॉग बाईट आपल्याला जरी झाली, स्मॉल स्क्रॅच जरी असेल, तरी सर्व पेट ओनरनी आपल्या ह्युमन हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचं वॅक्सिनेशन वगैरे करायला पाहिजे. धन्यवाद.